सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत अनेकांमुळे अडचणी निर्माण झाल्यात। परकीयांबरोबर स्वाकीयांनी देखील अडचणी निर्माण केल्या। जयकुमार गोरेंचा विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांवर अप्रत्यक्ष निशाणा पाहायला मिळतोय। स्वकीय कोण होते या संदर्भात आपल्याला अधिकच मी सांगण्याची आवश्यकता नाही। आपण पाहिलेलं आहे, अख्खी निवडणूक आपण जवळून पाहिलेले होता। काही स्वकीय परकीयांच्याकडून दोन्ही बाजूने काय अडचणी होत्या, त्या सगळ्या अडचणी भारतीय जनता पक्षाने मात केली आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं की व्यक्तीपेक्षा पक्ष श्रेष्ठ आहे। पंढरपुरात जयकुमार गोरेंनी पवार काका पुतळ्यांना मोठा धक्का दिलाय। दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश केलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। भोसे आणि वाखरी जिल्हा परिषद गटातून गणेश पाटील यांच्या मातोश्री प्रफुल्लता पाटील आणि समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे। सोलापुरातील महापौर पदाकडे भाजप नगरसेवकांच्या नजर आहेत। मात्र नगरसेवकांची नावं वरिष्ठांना पाठवली जातील अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली आहे। आज सोलापूर महानगरपालिकेचं महापौर पद सर्वसाधारण खुल्या गटासाठी निघालेलं आहे चिठ्ठी। त्या अनुषंगाने आता शहराच्या अध्यक्ष रोहित जळवळकर त्या इच्छुक लोकांच्या किंवा यामध्ये पात्र होणारे संभाव्य नावं पालकमंत्री महोदय किंवा प्रदेशाला पाठवतील याबाबत प्रदेश योग्य निर्णय घेईल। एकंदरीत ज्यांनी इच्छा व्यक्त केली आहे त्या सगळ्यांचीच नावं शहराध्यक्ष पाठवतील। प्रदेश किंवा विशेषतः पालकमंत्री महोदय आवश्यक ते निकष या निवडीला लावून त्यात जो नाव काय लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।